सुंदर साऊंड आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. मनापासून त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. एकदा पुनश्च जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या साऊंडवाल्यांसाठी करूया, कारण आमचा जो आवाज आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये. आणि बुवांनी सांगितल्याप्रमाणे 10 दिवस अगदी जीव मेटाकोटी गेलो नाही का, भजना होई होई म्हणता, पण तो शेवटचा दिवस इलो की नाही रे कमारवर होईल आटा आटा होता काय. पण साऊंडवाल्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. खरोखर मी या ठिकाणी सन्माननीय आमचे पप्पू साटम यांना विनंती करतो की माझ्या बाजूला जी सन्मानाची खुर्ची आहे त्या खुर्चीचा मान सन्मान राखावा, कारण कलाकाराने कलाकाराची कदर ही केलीच पाहिजे नाही काय. फक्त थोड्या मिनिटासाठी फक्त येऊन माझ्या बाजूक बसा, आशीर्वाद देवाने जावा. त्याचप्रमाणे या गावचे सुप्रसिद्ध भजनी बुवा सन्माननीय संदीप उर्फ आभागाडी यांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतोय की त्यांनी सुद्धा या ठिकाणी या बाजूला ठेवलेली खुर्ची त्या खुर्चीचा मान सन्मान राखावा. रंगमंच छोटा आहे तरी सुद्धा या छोट्या रंगमंचावरती आम्हाला हा कार्यक्रम करण्याची सुसंधी मिळते. या छोट्या रंगमंचाचा मोठा रंगमंच कसा होईल याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू. खरोखर प्रथम परमेश्वराचं नामस्मरण, कारण मनुष्य जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणार नाही का बुवा, पण परमेश्वराचं नामस्मरण गाता गाता जर मरण आलं तर त्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही नाही काय. म्हणून हे परमेश्वराचं नामस्मरण, त्या परमेश्वराचं नामस्मरण, गुणगान आणि त्यामधून जमलेल्या भजन रसिकांचं मनोरंजन आम्ही दोन्ही बुवा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माय बाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी, माय बाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी, शरण आलो म्यात वचरणी, शरण आलो म्यात वचरणी, शरण आलो म्यात वचरणी, भक्ती रसाची चंद्रभागा, भक्ती रसाची चंद्रभागा, भक्ती रसाची चंद्रभागा, भक्ती रसाची चंद्रभागा, वाहे धावूनी आलो तुम्हा भेटाया, धावूनी आलो तुम्हा भेटाया, धावूनी आलो तुम्हा भेटाया,
दर्शन क्षमली काया धन्यवाद. या ठिकाणी अतिशय सुंदर आणि सुरेल अशा प्रकारची सुरुवात आमचे परममित्र सन्माननीय गणेश जांभळे बुवांनी या ठिकाणी केलेली आहे. खरोखरच गणपतीचे 10 दिवस सर्व बुवांना भजने आहेत आणि त्यामुळे थोडासा आवाज बसलेला आहे. दोन्ही बुवांचा गोड मानून घ्या. बाकी त्या गणपती गणरायाची आराधना आम्ही करतो म्हटल्याच्या नंतर आवाज सुटणारच. काय बुवा काळजी नाही तर औषध माझ्याकडे हा टेन्शन घ्यायचं नाही काय, कारण फक्त त्या औषध आपण वर्ज्य करायचा. आवाज सुटल्याशिवाय आवाज नाही बुवा. कारण काय माहिती आहे बुवा, ह्या जगात सगळ्यात स्वस्त जर काय असाल, सगळ्यात जर स्वस्त ह्या जगात जर काय असाल तर तो म्हणजे एखाद्या देवचो सल्लो. एखाद्या सांगलंच ना तर 1000 जण धावत येतील. काय हे दुसरं म्हणतो काय स्टेप्सिल खाणे, दुसरं म्हणतो काय नाही येतो लाकडा येतं ती ज्येष्ठ मध्ये तो खा. पण एखाद्या मदत करू सांग, एखाद्या मदत करू सांग ही सगळ्यात महान गोष्ट. एखाद्या मदत करू सांग, 10 जणांना सांगलं एखादं तरी पुढे येईल, त्यातले 10तले 15 जण येऊचे नाही. म्हणून मदत आणि सल्लो ह्यापासून आपण सुद्धा सावध राहावं पाहिजे. सल्लो माझो घे हा तेव्हा अगोदरच हसा सुरुवात केली मी. जोईल बुवा म्हटल्याच्या नंतर पहिला आधी हसण्याचा काम जोरात असतात. कारण जो हसत राहिलो आयुष्यात काय टेन्शन घ्यायचं नाही. कधी ते काय अटॅक येतो नाही, अटॅक नाही, काय नाही. फक्त माणसानं हसत राहायचं. नाही तर मी हसत राहावं म्हणून सांगते, रस्त्यानं जाताना सुद्धा हसत राहूची तर कोणतरी खोळं मानाल. हा त्यामुळं आपण हसताना हा
कारण पहिला सगळा गेला आपला. आता पहिलो काळ सगळं गेलो. गणपती पहिल्यांदा आम्ही पाया पडाक जायचे. गणेश पूजन केला, जेवला की एक एक जण पाया पडाक जायचो. आता काय नाही, फोटो काढून व्हॉट्सअपवर टाकल्यान की एक चिन्ह दाखवला की मोकळा झाला. बरोबर. हां, टेन्शन घेऊ नको. हां, तुझं नाव गणेश असल्यामुळे आज जरा मका बोलताना जरा काय गणपतीचं नाव आहे ना तुझा, काय वाईट बोलता का म्हणे. पण गडी बघा कसवा दांडगो. कधी टेन्शन नाही द्यायचा नाही. मी म्हटला छट एवढा छोटा, तू छटा काय छट पूजा बसल्यासारखं. पण खरोखरच हसल्यामुळे आयुष्य आपलं वाढतं नाही का. हसल्यामुळे आपलं आयुष्य वाढतं. माणसाने हसत राहावं. एखाद्या गुमसो जर माणूस असलो तर तो कसो हा, कारण दाबून जर एखाद्यानं जर बोललो काय तर त्या का मान करते. पण त्या का मोठं किती पण मोठ्या नावात असं टेन्शन घ्यायचं नाही. गाण्यामध्ये जसो जोरात तसो. पण खरोखर माणसाने कधी पण मीपणा सोडला पाहिजे. मनुष्याने नम्रपणाने राहायला पाहिजे. कारण सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि चालू आहे हे कलियुग. सतयुगामध्ये एक राक्षस बळावलं होतं. त्याचं नाव काय, किंवा मानासूर नाही काय. त्याच्यानंतर सतयुग गेला, दुसरा पुढचा युग गेला. त्याच्यामध्ये एक अक्षर कमी झालेला राक्षस परत जन्माला आला, तो म्हणजे रावण नाही काय. आणि परत द्वापारयुग, श्रीकृष्णाचं द्वापारयुग चालू झालं. आणि परत एक अक्षर कमी करून परत एक राक्षस जन्माला आला, त्याचं नाव कंस. आणि आता ह्या कलियुगात एक अक्षराचा राक्षस मातलेला आहे, तो म्हणजे मी. प्रत्येकाच्या अहंकार असणारा, शरीरामध्ये असणारा मीपणा, हा राक्षस जोपर्यंत मारला जात नाही तोपर्यंत बुवा या जगामध्ये सुधारणा होऊ शकत नाही. अरे काय हे कोणी गेला, अरे मी केलंय का, एका कोणी नाही सो गेला, अरे मी केलंय तो नाही, अरे जांभळ्या कोणी नाही सो गेला, मी केलंय नाही. असा बुवा उद्या पेटत सुटला. बरोबर वारी जो करताना तो दुसऱ्या दिवशीपासून सकाळ सुरुवात होतं. तांबड्याची नाट मोडले एवढं एखादे का काय का बुवा. हा कल कोण होते जोडी मगा येऊन मगा सांगलं ना काय नाटकीची नाट मोडून टाकले ठेवलंय का तो. मी पण घाबरलंय म्हटलं. आता कसा गेल्या वर्षाच्या मे महिन्यातल्या बारीची शेवटची बारी गणेश जांभळे बुवांबरोबर शेवटची बारी, आणि ह्या वर्षाची पहिले सुरुवातीची बारी गणेश जांभळे बुवांबरोबर. म्हणजे काय माझा भाग्य. म्हणजे थंय सुद्धा नाही जो माका केलं आणि असून परत सुद्धा असून नाही जो करू नको. म्हणजे माझा पुढचा पाऊल टाकताना माका समजता नाही का. पण खरोखर आयुष्यामध्ये भरपूर माणसं कमवली, पण हसत 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 या हरिनामाचा रथ आम्ही पुढे नेण्याचं काम भजनी बुवा करतच आहोत. काय कोण कोणाची नाट मोडत नाही, काय काय कोण कोणाची काय वाईट करत नाही नाही का बुवा. कोण कोणाचा वाईट करत नाही. फक्त काय बुवा काय ह्या आपल्या कोकणात म्हणजे एक बळावलेला ह्या काय म्हणतात त्या का रोग काय सगळ्यात जास्त म्हणजे चालणार म्हणजे काय देवस. बरोबर की नाही बुवा. आता माणूस काय करता, श्रद्धेन गणपती घरात आणता, आपल्या घरात आणता, पण नारळ घेऊन बुवा दुसऱ्या गणपतीत जाऊन थै नवस करतो, पण आपल्या गणपतीत विश्वास नाही. बरोबर की नाही. कोणतरी सांगतो का अरे का घरात देव पावाचून आहे थैलो जा सार्वजनिक गणपती आणा थै जा थै नारळ ठेव, तुझा पुढच्या वर्षी पाळणा हल्लाच अरे असा जर असता थय गारांना घालून जर पाळणा हलणारा असता. हे आताशे हा एका वाडीत 500 पोरगे आताशे वाट बघत कधी माझ्या रक्षेता पडता, पण काय नाही. हा काल गारांना घातलंय मी याचा काय बल गारांना घातलंय याचा झाला नाही, म्हणजे दोनाची 4 याचा झाला हा त्याच्यापुढे पुढे पाळणा हलवला गारांना. आयुष्यात प्रेम हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हे प्रेम कमवण्याचं काम आम्ही भजनी बुवा करत आहोत. निश्चितच मनोरंजन तुमचं होतच राहणार आणि या
लागतील आम्ही दोन्ही बुवा या ठिकाणी तुमची मन जिंकून घेतल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. साध पमा पगरे सा आ